ज्यांना आपण थोरले स्वामी महाराज म्हणतो, श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी. अनसूयात्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरः, स्मर्तुगामी स्वभक्तानां उद्धरता भव संकटे. आठवण काढल्यानंतर उभी राहणारी देवता म्हणजे दत्त, स्मर्तृगामी स्वभक्तांना. मग आपल्या या त्रैलोक्याचे स्वामी सद्गुरू भगवान दत्तप्रभू श्रीपाद श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या राजधानी नरसोबावाडी आपल्या सगळ्यांच्या जीवनात परमेश्वर कृपेने मिळालेले सद्गुरु पिता पुत्र परमपूज्य साटम महाराज परमपूज्य अवधूतानंद स्वामी यांनी जी नरसोबाची वाडी आणि तिचं साधन घडण्याकरिता आपल्याला ज्या अर्चक घरामध्ये सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, तशी दोन्ही दृष्टीने सोय ज्या वासुदेव वास्तूमध्ये होते, त्या थोरल्या स्वामी महाराजांनी या आपल्या गुरुचरित्र पारायणात अनुष्ठानात दत्तात्रयांना आवाहन केले, तुम्ही आमच्या पारायणात या, त्या गुरुकृपेनं पदाला सुरुवात करूया. इथं काहीच ठरवलेलं नसतं आपण, आणि आपण ठरवायचं नसतंच. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. संकल्प करायचं काम आमचं आहे, सोडायचं सिद्धीला नेण्याचं काम त्यांचं आहे. त्यामुळे आपण न ठरवता बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आनंददायक, त्या केवळ वाडीचे महाराज हे घर आणि आमच्या गुरुदेवांच्या मुखातून जे येतं तो आपल्या सगळ्यांना भक्तीचा मार्ग. तेव्हा आपण सगळे मिळून थोरल्या स्वामी महाराजांच्या शब्दब्रह्मानं त्रैलोक्य श्रीमंत भगवान दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती स्वामींना या पारायणात आवाहन करूया. ये रे कृष्णा तेरीच्या वसणाऱ्या. आणि ते कसे स्मरण केल्यानंतर एकमेक बघूया, म्हणजे पाटावर येऊन बसतील, ते तुम्हाला दिसेल, मला दिसणार नाही. कारण ते म्हणाले काय पाहिजे ते कर, घेऊ नकोस तुझ्या पाठीशी. ये रे कृष्णा तेरीच्या वसणाऱ्या,
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अघटित घटना पटू संतांचे संत, गुरूंचे गुरु, देवांचे देव, योग्यांचे योगी, सिद्धांचे सिद्ध, पूर्णानंद स्वरूप अत्रि अनसुयात्मक भगवान श्री दत्तात्रय, भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, भगवान श्री कृपामूर्ती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्री क्षेत्र कृष्णातीरी वसे नरहरी
औदुंबर श्री अतिघन छाया थोरल्या स्वामी महाराजांचे बंधू परंतु सीताराम महाराजांनी वर्णन केलं पाहिजे किंवा ऐसे कृष्णातीर वृक्ष औदुंबर, ऐसे कृष्णातीर वृक्ष औदुंबर, ऐसा जगदोद्धार देव कोठे, भगवान कृपामूर्ती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. ज्या कृष्णाकाठी कृष्णा पंचगंगा संगम तटी औदुंबर वृक्ष तरुतळी भवतारक गुरुचरणांच्या रूपात मनोहर पादुकांच्या रूपात आहे. अशा मनोहर पादुकांच्या ठिकाणी नमस्कार करू. थोडं प्रभुदत्त अमरेश्वर 64 योगिनी माता अष्टतीर्थ महागणपती चिदंबर स्वामी श्रीराम पंचायतन कृष्णा पंचगंगा संगम महाराजांचा प्रिय औदुंबर वृक्ष अन्नपूर्णा माता जान्हवी माता शाकंभरी एकवीरा नाईकबा दक्षिणमूर्ती भगवान मूर्ती स्वरूपात भगवती कृष्णावेणी माता दासश्रेष्ठ महारुद्र हनुमंतराय सद्गुरु रामचंद्र योगी स्वामी परमपूज्य श्रीमद नारायण स्वामी महाराज श्री कृष्णानंद स्वामी श्री काशीकर स्वामी श्री गोविंद स्वामी श्री गोपाळ स्वामी श्री मौली स्वामी श्री ब्रह्मानंद स्वामी श्री शांताश्रम स्वामी श्री शंकर स्वामी श्री वळवणी स्वामी श्री रंगावधूत स्वामी महाराज आणि दत्त महाराज आणि वाडीचे पुजारी यांच्यामध्ये दोघांचा सेतू म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज. कारण वाडीमध्ये पुजारी अर्चकांना महाराजांना काही सांगायचंय तर ते थोरल्या स्वामींना सांगायचे आणि दत्त महाराजांना पुजाऱ्यांना काही सांगायचं तर ते थोरल्या स्वामींना सांगायचे. या सगळ्या यतिश्रेष्ठांच्या मुळे देवाधिदेवांच्या मुळे ज्या ठिकाणी तो ज्ञान कर्म व्रत सगळी साधनं वाडीच्या पादुकांची सेवा करतात. कोणी ज्ञानाच्या एका मार्गानं शास्त्री होतात, संशोधनानं ऋषी होतात, तपानं तपी होतात, योगानं योगी होतात. पण ज्ञान तप 300 वर्षांचा योग एवढ्याच करता की योगेश्वरांच्या पायावरती डोकं ठेवायला मिळावं म्हणून सद्गुरु रामचंद्र योगी महाराज 300 वर्ष योगासन घालून निर्गुणाचं सगुण द्वितीय अवतारातून नृसिंह सरस्वती स्वामी हे रूप पाहायलाच तळमळत होते. नामधारकाची अत्यंत तीव्र तळमळ बघितली. तप्त भूमीवर पतित जलचर अशी सगळ्यांची आपली अवस्था असते. आपल्या सगळ्यांची अनुभूती आहे की संसारात मनाविरुद्ध गोष्टी होतात. द्वैताचं भांडार आहे. अंधार उजेड, फायदा तोटा, स्तुती निंदा, चांगलं वाईट, एकूण सुख दुःख. मनाप्रमाणे शरीराला सुखकारक घडलं की ज्याला सुख म्हणतो, मनाविरुद्ध झालं की त्याला दुःख म्हणतो. त्यामुळे सुखानं कधी होरळणं, दुःखानं होरपळणं. पण याच्यामध्ये स्तब्ध असतात, स्थितप्रज्ञ असतात, ते भगवंताला आवडतात. योमत भक्त समे प्रिया या सगळ्यामध्ये जो पर्वताप्रमाणे स्थितप्रज्ञ असतो, सम अधिक आधान बरोबर समाधान म्हणून पांडुरंगाच्या पायांचं वर्णन करताना समचरण सरोज. तशाच महाराजांच्या भवतारक पादुका समचरण म्हणजे आम्हाला शिकवण आहे की समत्वम योग उच्यते
काही घडलं तरी आपली स्थिती ढळू न देणं ही मनाची शक्ती गुरु महाराजांची कृपाच वाढवते. म्हणून सगळ्यांना इथं समाधान वाटतं आणि तात्काळ संसाराची तापलेली स्थिती यातून मनाला बाहेर काढून शांत शुद्ध करतं ते गुरूंचं भजन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पहाटेच्या काकड आरतीपासून सुक्त, रुद्र, पवमान, पालखी, महापूजा, शेजारती हे सगळं शब्द ब्रह्मान आहे, पण ते गुरु महाराजांचं स्तवन करणार आहे. जिथं वेद स्पर्श करू शकत नाही तिथं संतांचे शब्द भिजवतात. ज्याला शास्त्र स्पष्टीकरण करून सुद्धा आम्हाला पूर्ण कळलाय म्हणत नाही. देवीच्या आरतीमध्ये वर्णन आहे, दुर्गे दुर्गट वारी तुझविड संसारी, अनादिनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. त्यामध्ये त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही हे जगन्माते, चारी श्रमले परंतु न बोलले काही, साही विवाद करिता पडले प्रवाही. आरती कुठलीच मुद्दाम पाठ केलेली नसल्यामुळं कोणाचं तरी ऐकून आपण म्हणताना पडलो म्हणतो, श्रमलो म्हणतो. चारी श्रमले परंतु म्हणजे चारही वेद श्रमले तुझी सेवा करतात. आणि साही विवाद करिता पडले प्रवाही, पडलो नव्हे म्हणजे मी पडलो असं होतं ना. आता चारी श्रमले म्हणजे गोव्यातल्या बऱ्याच जणांचं आडनाव चारी असतं, ते श्रमले असो. चारी म्हणजे चारही वेद पोचे ना, श्रमले. आणि साही विवाद षट शास्त्र प्रवाहात पडून गेली, पण त्याला जो वेदांनाही नाही कळला तो पुराण सांगता आम्ही दाखवतो. माऊली अंतःकरणाने संत म्हणतात तोच ना, योगी ध्यान गम्यम, योगी या दुर्लभ तोच ना, वेदांना नाही कळला आम्ही दाखवतो. कुठे आहे तो? हा विठ्ठल बरोबर. मराठी आवडते सगळ्यांना, एकच दिवस मराठी डेला, टी शर्ट मराठी, टीव्हीच्या कोपऱ्यात मराठी. पण मराठी ज्यांना आवडता विषय, कुतूहलाचा, उत्सुकतेचा, दोन सर्वनाम एकत्र आणणारी फक्त माऊली. तो आणि हा, तो आणि हा एकत्र आणू शकत नाही. तो म्हणजे दिसत नाही त्याला तो म्हणतात, आणि जो समोर हा दाखवता येतो, हे दोन्ही एकदम करता येतं का? ते माऊलीने केलं. जो योगीभीर ध्यान गम्यम, ज्ञान तप योग यांच्या हाताला लागत नाही, श्रुतीला सापडला नाही, शास्त्रांना कळला नाही, पुरे पडला नाही, ते पुराणाच्या व्यासांच्या संहितेनं माऊली म्हणतात आम्ही दाखवतो गुरुकृपे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणा. मी ज्ञानाचा राजा असतो तरी मला कळलं सुचलं म्हणून नाही सांगत. व्यासांच्या पायाकडे हात दाखवतात आणि गुरुदेवांच्याकडे हात दाखवतात. निवृत्ती प्रसाद. मग काय? त्रैलोक्याचं सार जे केशवायन महापासून विष्णवेन महापर्यंत, तो हा इथं आहे पादुकांच्या रूपाने. कलव श्रीपाद श्रीवल्लभ. तो तुका म्हणे भीमातिरी पुंडलिके उभा केला, त्याच्या आधी कृष्ण झाला, राम झाला, म्हणून सगळे एकत्र आणलं. ओम राम कृष्ण हरी. सांगण्याचं कारण की देव दाखवण्याचं काम आपल्या जवळ डोक्यावर हात ठेवणारे, आपल्या जवळ नसणारे, आपण दिलेलं नैवेद्य स्वीकारणारे, आमचं भजन ऐकणारे संत आणि गुरु त्या निर्गुण तत्वाला सगुण करतात. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य थोरले स्वामी महाराज हा सगळ्यांचा दत्तभक्तांचा प्राण आहे. व्यासांनी जशी अनंत रूपाची पुराण दिली 18,
तसं दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रेयांचं पुराण देणारे सगळ्या ग्रंथाच्या रूपात एकूण त्याला पुराण म्हणतात. ते वेदव्यास म्हणजे थोरले स्वामी महाराज. काय नाही एक स्वामी महाराज, व्यासही तेच आहे, नारदही तेच आहे. किती भजनं त्यांची आपण गातो, पद गातो. म्हणजे फक्त महाराजांनी वेदविद जे आहेत, वेदाध्ययन करणारे, त्यांना संतोषित केलं एवढंच नाहीये, शास्त्र ज्यांना आवडतं त्यांनाही संतोषित केलं. साहित्य म्हणून आवडतं ना, त्या साहित्याच्या बुद्धीला पूर्वी होणार नाही एक जन्म, असं महाराजांचं साहित्य. व्याकरण म्हटलं तर व्याकरणाचा कुठलाच प्रकार शिल्लक राहिला नाही. त्यांच्या एक एक श्लोकामध्ये बघितलं तर हे व्याकरण नावाच्या अस्तित्वाला, हे व्याकरणात आहे का असं व्याकरणालाच माहिती नसेल, असं महाराजांचं व्याकरण. कारण अनुभव कधी संपत नाही. त्याला म्हणतात ना, पृथ्वीला जसं अर्थ म्हणजे नेव्हर एंडिंग, तसा अनुभव हा, आज मला हा अनुभव आला, हा आजचा झाला, उद्या वेगळा येईल, तो नवा अनुभव होतो. त्यामुळे अनुभव कधी संपत नाही. तो अनुभव वेदांचा, कोणता, देवाचा आम्हाला असा अनुभव आला की त्याचा अजून अनुभव पूर्णच झाला नाही, हाच आमचा अनुभव. त्यामुळे दत्त म्हटलं की आपल्या सगळ्यांना अगम्य येथे सुगम्य करणारे थोरले स्वामी महाराज. ज्याला गुरुचरित्र त्याला गुरुचरित्र, वेद त्याला वेद, ज्याला संस्कृत त्याला संस्कृत, प्राकृत त्याला प्राकृत, ज्याला हनुमंतांपासून शिवांच्या पर्यंत जे पाहिजे त्या देवतांचं, सगळ्या तीर्थांचं, जीव शिव, सिद्धांतानं रामायण, महाभारत, भागवत, दत्त संप्रदाय. महाराजांना अवघड किती येऊ शकतं, इथं आमची बुद्धी पोहोचायची नाही. त्रिशती दत्त काव्यात महाराजांनी संस्कृत श्लोक लिहिलेला दत्तात्रेयांचा, त्यामध्ये सगळी 18 पुराण, 6 शास्त्र, 4ही वेद आणि ब्रह्मसूत्राचं सार त्यात आलं. मग किती ओळी वापरल्या असतील, केवळ 2 अक्षर किती वापरली असतील, एकच अक्षर वापरलं, फक्त अनुस्वाराचा उच्चार होतो. तर ह्या एका अक्षराचा वापर केला. आणि जे 4ही वेदात, उपवेदात म्हणून अष्टवेदात, 6 शास्त्रात, 18 पुराणात, ब्रह्मसूत्रात आहे, ते महाराजांनी त या एका अक्षराच्या श्लोकात दत्तात्रेयांचं वर्णन केलं. जे परमहंस परिव्राजकाचार्य, त्या महाराजांच्या बद्दल हा श्लोक फक्त म्हणूया म्हणजे पुढं ते किती मोठे सांगायला, आपल्या मर्यादा दाखवायला. महाराजांनी वर्णन केलं दत्तप्रभूंना, तवता तिता तीतता तततंतु तती तते तत्ता तूता तता तेंता तितता तितता ततः. तो शिवाय दुसरा अक्षर नाही. पण 4 वेद, 6 शास्त्र, आचार्यांचं ब्रह्मसूत्र आणि 18 पुराणांचं सार या 2 ओळीत अक्षर एकच. तवता तिता तीतता तततंतु तती तते तत्ता तूता तता तेंता तितता तितता ततः. आता तवतातीत म्हणजे, अतीत म्हणजे पहिल्यांदा पलीकडं. आज सगळे अतीतच आहे, एरवी इकडे जवळ असतात. अतीत म्हणजे पलीकडं. अथर्व शीर्षक वर्णन केले बघा. पण देहत्रयातीत म्हणजे गणपती, शिव, देवता, त्यांना देहाचं बंधन नाहीये, त्याच्या पलीकडे. अन्नापासून तुम्ही आम्ही जन्माला आलो की हा देह आपलाच, हे बिराड सांभाळावं लागतं मरेपर्यंत. सकाळी उठल्यावर त्याला ब्रश करावा लागतो, आपल्याला ब्रश नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या घरी झोपायला थांबत नाही तुम्ही. उठल्यावर त्याला अंतर्बाह्य शुचिरभूत ठेवावा लागतो, सुगंधी द्रव्य लावावी लागतात, वस्त्र घालावी लागतात, त्याला वेळच्या वेळी खायला प्यायला द्यावं लागतं, बिघडला तर औषध द्यावं लागतं, त्याला निद्रा द्यावी लागते. म्हणजे केवढा व्याप आहे देहाचा, सांभाळावं लागतं का नाही.
या देहाच्या मर्यादा सगळ्यांनीच वर्णन केल्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू किती सत्यम शिवम सुंदर राजस सुकुमार. शब्द वापरले तरी सौंदर्य देवाचं उभं राहत. माऊली महाराजांना म्हणतायत, तू किती सुंदर आहेस देवा. भगवान शंकरांनी ईश्वर पार्वती संवादामध्ये गुरु महात्म्य सांगताना अहंकार करणारा देह, मदोन्मत्त होणारा देह, जरा त्वचा उघडली की आत काय आहे? केशर कस्तुरी आहे, कृमी कीट भस्म विष्ठा दुर्गंधी मलमूत्रकम श्लेष्म रक्त त्वचा मौसम. हे वरानने जो पोकळ अहंकार बाळगणारा देह आहे त्याला सुंदर त्वचेनं झाकलाय आणि त्याला परत आपण काहीतरी निविया वगैरे लावतो म्हणून 4 लोक बसतात जवळ. सुगंधी अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा 3 तासानंतर त्याची विटंबना करणारा मनुष्य देह केवढा अहंकार करतो. बर कणाकणानं क्षणाक्षणानं तो मृत्यू पंथाकडे चाललाय, वृद्ध होत जीर्ण होत. म्हणजे आम्ही देहाच्या सगळ्या ज्या नियम आहेत ना त्याच्या अधीन आहोत, अधीन आणि अधीन. पण हा नियम देवाला लागू नाहीये. आपल्यामध्ये गुरु परंपरेची चर्चा होताना महाअवतारी बाबांचं चित्र बघितलं असेल. श्रद्धेनं आपण बोलायचं म्हणतो दृष्टांत की गुरुपौर्णिमेला नवनाथांच्या सहित, ज्ञानदेवांच्या सहित सगळे जे गुरु उपासनेतले आहेत, मंत्र वेगळा असेल, ते सगळे एका ठिकाणी जमतात कैलासावर. आणि 2000 वर्षापासून जे चिरतरुण आहेत, माऊली कसे दिसतात तसेच महाअवतारी बाबा. हे सगळे देहाच्या अतीत, अतीत म्हणजे पलीकडे. त्यांना जन्म वेद वर्णन करतात त्याप्रमाणे जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यते. हा नियम त्यांना लागू पडत नाही. ते जसे आहेत तसेच आहे, आदि अंत विरहित. म्हणून ते देहत्रयातीत, कालत्रयातीत. जुना अथर्वशीर्ष पोथी असेल तर अवस्थात्रयातीत. आणि आपण मात्र काळाच्या अधीन, अवस्थांच्या अधीन, देहाच्या अधीन. मग तवता तिता तीतता तततुंत ते तीत ते म्हणजे अतीत शब्द पहिल्यांदा सगळ्याच्या पलीकडे. मग तवतातीत म्हणजे काय? तौत म्हणजे हे क्षपणक, सौगत, बौद्ध भिक्खू, शस्त्र न घेता आचार्य आदि शंकराचार्यांनी आ सेतू हिमाचल हिंदू धर्म वाचवला. लोक घाबरायचे शस्त्राला, पण शास्त्र हे शास्त्रासारखंच काम करतं. जिथं शास्त्र पाहिजे तिथं शास्त्र, शस्त्र पाहिजे तिथं शस्त्र. ज्या केदारनाथच्या ठिकाणी आचार्य आदि शंकराचार्यांनी भगवान शंकरांचं स्थान, गावागावातून कर्मकांड, व्रतवैकल्य, मूर्तीपूजा टाकायला लागले लोक. आणि क्षपण, बौद्ध, सौगत चेष्टा करायला लागले, न्यून दाखवायला लागले. या सगळ्यांना थोपवलं आचार्य आदि शंकराचार्यांनी. म्हणून आज सनातन वैदिक क्रियाकर्म सुरू आहे. मूळपीठ शृंगेरी देवता निर्मितच होता. आचार्यांचा म्हणजे शिवांचाच अवतार. जसं रंगावली स्वामी महाराजांची कथा पहिली, नारेश्वर, मोर आणि सर्प एकत्र खेळतायत, तिथं वैर नाही. तसं मूळपीठ कुठं निर्माण झालं? शृंगेरीचं ज्ञानपीठ. त्याला सुद्धा अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच. आचार्य आदि शंकराचार्य आईला मगराच्या तावडीतून सुटून संन्यास दीक्षा घेतली, दंड घेतला आणि निघाले. आता मूळ ठिकाण कुठं ठेवायचं? कारण सगळी परक्या धर्माचे विचार येत आहेत, आक्रमण होत आहे आणि लोक आपला कर्मकांडाचा विचार टाकतायत. त्यामुळं तुंगा आणि भद्रा मिळून तुंगभद्रा होतात. अशा जळाच्या ठिकाणी रणरणत्या उन्हात माध्यान्हकाळी ऊन मी म्हणतोय, सूर्य आग ओकतोय आणि त्यावेळी एक गर्भिणी बेडूक बेडकीण होती, पोटात गर्भ, तिला चटके बसतायत.
उदरात गर्भ असल्यामुळे पोट सगळं जमिनीला टेकलेलं, पायावरती उंच राहावं म्हणून येईना, चटके सोसवेना, गर्भ पोटात, त्यामुळे तिला पुढे जाता येईना, डोळे झाकायला लागली, मंद व्हायला लागली. आणि तेवढ्यात आचार्याने बघितलं तिला वाचवता कसं येईल. तेवढ्यात एक फणीधर सर्प आला, नाग. आता त्याचं भक्ष्य बेडूक म्हणजे आचार्य बघताय, त्या उन्हात तापलेल्या रणरण त्यावरून चटके, खालून चटके, आणि त्या गर्भिणी बेडकीवरती सापानं फणा धरला सावली देण्यात. महाराज म्हणाले, हिंदू धर्माचं या भरतखंडातलं ज्ञानाचं धर्माचं पीठ इथंच निर्माण करायचं, वैर नाही तिथं. कशाला कळणार कोणाला तरी, ज्यांच्या आजोबाचं रक्त माहिती नाही, आजीचं रक्त वेगळं, आजोबाचं वेगळं, आणि हा म्हणतो हिंदू हिंसक आहे. कळलं नको, त्यांचं नाव घेण्याची जागा नाही, आंघोळ करायला पाहिजे 10 वेळा. पण आमच्या हिंदू धर्माचं मुख्य पीठ निर्माण झालं जिथं हिंसा नाही, वैर नाही. ज्याचं भक्ष्य आहे त्या सर्पाला कळतं की बेडकाच्या पोटात गर्भ आहे, त्या ठिकाणी आचार्यांनी धर्माचं मूळ पीठ स्थापन केलं, मग उपपीठ. हे आमच्या देवळात शिकवतात. याच करता श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यागाचा रंग भगवा घेऊन बाहेर पडले, दंड आणि कमंडल. विधी धर्म शिकवण्याकरता दंड आणि शांती तीर्था करता कमंडल. अमृतमय दृष्टी. द्वैत किती करणार, मनुष्यच आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांनाच पाऊस लागतो का नाही? आंब्याला लागतो, बाबळीला सुद्धा लागतो. काही इथं आंबे येतात म्हणून तेवढाच पाऊस पडूया बारामती पुरता, आणि बाबळीच्या झाडाला काटे, तिथं पाऊस नको, असं काय आहे का? ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. म्हणून आमच्या धर्मामध्ये अनुष्ठान यज्ञाचा असो, अशा पारायणाचा असो, वैष्णवांची दाटी एकादशीला जाणारी असो, आमच्या मंदिरात प्रसाद सगळ्यांना वाटायची पद्धत आहे. अनुष्ठान तपश्चर्या आपण केली तरी सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. कुणीही दुःखी असू नये, दुरितांचे दिले जावं, वैश्विक प्रार्थना केली जाते विश्वमांगल्याची. आमच्या 4 बायच्या 4 10 फुटी भिंती बाहेर बांधून लाकडं पोचली तरी अध्यात्म न कळणारे, फतवे काढणारे, सर तन से जुदा, बाकी सगळं थोडा थोडा काफर आहे. परिपूर्ण आमचा हिंदू धर्म आहे की शत्रूला सुद्धा गती देणारा आमचा परमात्मा आहे. जिनं कालकूट विष पाजलं त्या राक्षसणीला सुद्धा देवकी यशोदेनं दूध पाजल्याप्रमाणे स्वरूपदान देणारा परमात्मा आहे. कोणाला हिंसक म्हणतात? सोन्याची लंका लक्ष्मण भरत शत्रुघ्न किंवा स्वतःचं नाव घातलं असतं, श्रीलंका भारताला जोडली असती, नकाशा वेगळा झाला असता का नाही? पण ज्याच्या अहंकाराला मारलं रावणाला आणि त्याच्यात सख्या भावाला बिभीषणाला राज्यावरती बसवलं, सोन्याची लंका. कोणाला हिंसक म्हणता? तुमच्या आजोबानं तुकडे केले, वरती 55 कोटी दक्षिणा दिली, आहेर दिला, ते सांभाळायला येत नाही, फुकट मिळालेलं 500 रुपये पेट्रोल कोणाला सांगतो? त्यामुळे धर्माचं पीठ हिंदू धर्माचं आचार्यांचं सांगण्याचं कारण मूळ बिंदूकडे येऊया. हे क्षपणक सवगत एक तरी पृथ्वी तलावरच्या 150 पेक्षा जास्त देश राष्ट्रांच्या हिस्टरीच्या पुस्तकात कोणीही पानावर दाखवावं की हिंदुस्थानातल्या लोकांनी आपली सीमा ओलांडली, स्त्रियांवर अत्याचार केले, दुसऱ्यांच्या मुलांच्या पिढीला फोडून मारून चिरून टाकलं, धर्मस्थळ उद्ध्वस्त केली आणि आपला झेंडा लावला. कुठल्या पुस्तकात मिळेल? कुठल्याही मिळायचं. पण आमच्याकडं मात्र मुघल आले, यवन आले, क्षपणक आले, सवगत आले. काय ज्ञान आहे हो त्यांचं? सगळे हिंदूच आहेत.
रक्तपात बघितला आणि सम्राट अशोकाला हिंसा नको वाटली, विरक्ती आली आणि पिंपळाच्या झाडाखाली बसला. तोच गोमटेश्वर झाला ना. पण जैन स्वतःला आता वेगळा धर्म मानायला लागले. भगवान शिवांची दीक्षा रामांनी घेतली. रावणाची हत्या ब्रह्महत्या झाली, त्यामुळे त्या दोषातून मुक्त होण्याकरता शंकरांचीच उपासना केली. रोज 1000 कमळ व्हायचे. शंकरांनी परीक्षा घेतली, एक कमळ ठेवलं बाजूला, गायब करायचं. लक्षात आली परीक्षा. कमल नयन काढून ठेवला. भगवान शंकरांनी रावणाच्या हत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरिता तप करणाऱ्या क्षत्रिय श्रीराम देव आहेत का नाही? पण देव सुद्धा प्रायश्चित्त घेणार आहेत आमचे. त्याकरता शिवांची दीक्षा घेतली. पण दुर्दैवानं कोणाच्या तरी विष पेरण्यानं हा आता आमचा वेगळा धर्म मानायला लागली. लिंगायत, अमुक तमुक. पण एखादा अब्दुल बॉम्ब ठेवताना हा ब्राह्मणांकरता, हा आरक्षण मागणाऱ्या छत्रपतींचा फोटो घेतलेल्या मराठ्यांच्या करिता असं बघून बॉम्ब ठेवतात का? बॉम्ब ठेवला जातो तो हिंदू संपवायचे म्हणून. तुम्ही म्हणाल बुवा गुरुचरित्र विसरला का काय? परत एकदा तेजस्वी वाक्य माझं नव्हे, महाराजांचं. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. कालच आपण अभंग गायला, तोच अवतार कलव श्रीपाद श्रीवल्लभा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. गंगाधर सरस्वती अभंग लिहितात, श्री गुरु औदुंबरी पाहिले राहिले. आहेत कसे दंड कमंडलू करी विराजित मुख इंदूचे परी चंद्रात. इंदू कोटी तेजक किरण गुरु पौर्णिमेपासून सुरू होणार. आणि पुढचं चरण, धर्म रक्षण करावयास्तव मानव वपुहाधरी. याचा अर्थ काय लावणार का बदलणार कोणी सांगितलं? त्यामुळे आमच्या गुरु महाराजांच्या कृपेनं आपली पात्रता तेज वाढवायचं याकरता की गुरुचरित्र कळावं, क्षेत्राचं चरित्र कळावं. का गुरु महाराज 800 किलोमीटर कारंज्याहून इथं आले कळावं. कालची बातमी, जन्मस्थानी कारंज्याला जिथं वाडी होती, एक मुस्लिम आला, 80% झाले. 10 हिंदूंनी काल पळवून लावलं त्यांना. 10 जण मिळून मारायची घरात जाऊन, स्त्रियांवर अभद्र टिप्पणी करायचे. हे इथलं गुरुचरित्र घरी गेल्यावर बातमी बघायला मिळाली, कारंज्याहून पाठवली. जन्मस्थान आहे महाराजांचं. महाराज कारंज्याहून इथं आले, गाणगापूरला गेले, जिल्हा सोलापूर. पुढच्या पिढीला काय पाहिजे याकरता आधीच अवतार घेतले. तर म्हटलं की अजमेरचा दर्गा जो आहे, त्या दर्ग्यानंतर मीरा साहेबांचा दर्गा इकडे आहे मिरजेला. संतांच्या बद्दल आपल्याला काही बोलणं नाही, धर्म कोणताही असो. पाठ्यपुस्तकात हे शिकवत नाही की अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची पायाभरणी मीरा साहेबांच्याकडून केली आहे मुस्लिम. पण एवढे का रक्ताला पेटलेले चटावलेले आहेत हिंदूंच्या? हे स्वातंत्र्यानंतर महात्मे पंडित आले ना, सगळे उगवले. बालवाडी, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, फोटो लावले आणि हिंदूंची हिंदू म्हणून ओळख मेंदूतली आणि हार्ट मधली पुसून टाकली. पारायण एवढ्याच करताय की पाठ्यपुस्तकात शिकवणारी गुरुचरित्र, गीता, भागवत शिकवतं. म्हणून आज कोणीही डॉल्बी लावून घाणेरड्या गाण्यावरती मोहरमच्या दिवशी, ईदच्या दिवशी मशिदीत नाचत नाही. पण आमच्या गणपतीला काय तरतरी असते कार्यकर्त्याला. तरतरी येण्याचं मूर्ती खालीच ठेवलेलं असतं. सगळ्यात राग येतो तो मम्मीचा आणि डॅडींचा. व्हिडिओ कॉल करते शूटिंग मम्मी. आमचा पिंटू कसा नाचतोय बघ गणपती पुढे, सिनेमाच्या नावावर. 2 लाथा घालायच्या, पिंटूच्या नव्हे, मम्मीच्या आणि डॅडीच्या. तुका म्हणे कैसे आंधळे. धर्म धर्म म्हणजे आम्ही उच्चार केला की लगेच माथे फिरू, भडक.
पण देवता फक्त माझा नवस बोलायला नाहीये, एवढं तरी आपल्या अध्यात्मातल्या गुरु संत उपदेशानं कळावं की थोरल्या स्वामींनी मंत्र दिला, तवता तिता तीत तात. असे अनेक जण आले, येत राहणार, उद्याही येणार, की आमच्या धर्माची मेंदूतून संकल्पना नव्हे, जे ठाम तत्व आहेत ती पुसली जावी. महाराज म्हणतायत, थोरले स्वामी महाराज, या क्षपणक सौगत यांचं ज्ञान बुद्धी जिथं पोहोचूही शकणार नाही त्याच्या पलीकडे असणारी तुम्ही. तवतातीत या शब्दामध्ये एवढा वेळ गेला ना पावणेपर्यंत, कारण त्यांचं कार्यच तेवढा अवतार काय. तंतु तीत ते म्हणजे तंतुपट न्याय. आचार्य आदिशंकराचार्य ब्रह्मसूत्रात घटमृत्तिका म्हणजे देव, आत्मा आणि परमात्मा, देह आणि आत्मा, जीव आणि ब्रह्म, जीव शिव याचं ज्ञान देताना तंतुपट न्याय. जसा मातीपासूनच मातीचा घट तयार होतो, बाहेरचा अवकाश आत सुद्धा असतं, घटाची भूमिका तयार झाली, तो मोडला की मातीत मिसळतो, आतलं आणि बाहेरचं आकाश एक होतं. तसं बाहेरचा अवकाश प्राणतत्वानं या घटात आहे. म्हणजे आता आम्ही जन्म झालोय त्यात, फक्त आता त्यांनी ठेवलंय तोपर्यंत मडकं तसंच आहे. प्राण गेला म्हणजे फुटलं की बाहेरचा आकाश आतल्या अवकाशात मिळतो. माणसं उगाच मरणाला घाबरतात. माझ्याकडे बघा, पण तुम्ही ब्रह्मतत्वाचा विचार करता, चैतन्याकडे पाहताय तुम्ही सगळे. विषय हाच सुरू आहे की जीव जातो, प्राण जातो, मृत्यू येतो, मरण येतं. शास्त्रानं सांगितलं 10,000 विंचू एकदा चावले की किती वेळा वेदना होतील, तेवढ्या मृत्यूच्या वेळी. पण काही घाबरायचं कारण नाही. मृत्यू होतो, जीव जातो म्हणजे काही होत नाही. माझ्याकडे बघा, मरण म्हणजे काय माहिती का, काही नाही, एवढंच होतं. फक्त जीव जातो एवढंच होतं. काय घाबरायचं त्यामध्ये. पण असं हातानं दाखवलं, 10 वेळा बोललं, वाचलं, सोपं केलं. प्रत्यक्ष मृत्यू काळ म्हणून अपघाताच्या रूपानं, सर्पाच्या रूपानं, विजेच्या शॉकच्या रूपानं आल्यावर त्यावेळी ज्ञान आडवं येतं का कामाला. ज्ञान असल्यानंतर सुद्धा त्याची अनुभूती देण्याचं काम करतात, त्यांना तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञान आहे, मृत्यूच्या वेळी अमकं होतं तमकं होतं, पण ते काय ज्ञान उपयोगाला येणार आहे का. घाबरण्याची जर वृत्ती कमी झाली नाही, वीज गडगडली तरी आम्हाला भीती वाटते का नाही. विजेचं ज्ञान आहे, काय नाही, त्या आकाशात अमुक तमुक होतं, ती वेगळी केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री आहे म्हणजे काय धडकी भरायचं बंद होणार आहे का. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुचरित्रात उल्लेख आहे गाणगापूरच्या चरित्रामध्ये की गुरु महाराजांनी अशा अनेकांना वेगवेगळ्या रूपाने परीक्षाही घेतली आहे. सर्प अंगावर सोडले, ध्रुवाला काही लगेच प्रसन्न झाले भगवान. अजगरे, उरगी, सर्प, अजगर, विंचू, ध्रुवावरती विष्णू सोडतायचं. जे प्रल्हादाला राक्षसांपासून वाचवतात, ते ध्रुवानं तपश्चर्या सुरू केली, श्वास सुद्धा कोंडले, लगेच नाही प्रसन्न झाले. आहे संत म्हणतात त्यांना दयाळू दयाळू दयाळू, पण तसा नाही. व्यवहारी आहे ते, काटेकोर. ये यथामाम प्रपद्यन्ते त्रिरात्रांते त्रिरात्रांते कपित्त बदराशनः. 3 रात्री झाल्यावर कवट खायचा ते सोडलं, बोरं खायचं ते सोडलं, आणि शेवटी अनुशन प्राणवायूचाही निरोध केला. श्वास कोंडले ब्रह्मांडाचे आणि सगळे धावा करता येतो. त्या पोरानं सगळं जीव कोंडून ठेवलाय. ते काय पोरगा करतोय बघा. नारद महाराज विष्णूला सांगतायचं, सगळं कोंडून ठेवलंय त्यानं. त्याच्या हातात सूत्र येत होतं, काय केव्हा प्रकाश पडायचा, अंधार पडायचा, सगळं चैतन्य त्याच्याकडे आहे. भगवान विष्णूंनी जेव्हा प्राणवायू सुद्धा कोंडला ध्रुवानं, सगळेच कासावीस झाले, गुदमरायला लागले. आणि मग भगवान विष्णू प्राप्त झाले. पण सहज नाही, अजगर, सर्प, विंचू परीक्षा बघितली. भियस्ती मा मृत्यू,
सर्वेषु दानेषु अभयप्रदानम, सगळ्यात दान अभयदान. त्यामुळे महाराज म्हणतात की मृत्यूची भीती सगळ्यांना आहे. हा जीव बाहेर जातो, तत्व जरी कळलं, वस्त्र बदलल्यासारखा अमकाय तमकाय जे जे उपजे ते नासे, तरी पण जन्माच्या वेळी पेढे, मृत्यूच्या वेळी काही साजरं करायचं नाही. हे शुभाशुभ आम्ही मानतोच का नाही? मुंबईमध्ये काही ठिकाणची पद्धत आहे, एखाद्या घरी जर अशी मृत्यूची घटना झाली तर शेजारच्या घरातून काही चहा कॉफी देतात, त्यात दूध घालत नाही. म्हणजे मृत्यू झालाय म्हणून दूध घालायचं नाही असं आहे. ते शेजारच्या घरातून नवीन सुनबाई आली होती, तिला काही हे माहिती नाही, ती दुसऱ्या गावची. तिने ते दुधाचा चहा दिला. मग बसलेल्यांपैकी कोणी सांगितलं हळू बाजूला घेऊन, काय आहे हा चहा वेगळे वेगळे. मृत्यू झाल्यानंतर घरात झालं की कोरा चहा द्यायचा असतो. ती पटकन म्हणाली पुढच्या वेळी कोरा देते. म्हणजे शुभ अशुभ आम्ही पाळतो का नाही? यावेळी असं त्यावेळी तसं. जन्म झाला की आनंद, मृत्यू झाला की दुःख. द्वैत आहे, द्वैताचं भांडार. या द्वैतामध्ये आम्हाला स्तब्ध करणारे सद्गुरू आहेत. म्हणून त्यांचं लक्षण भगवान शंकरांनी सांगितलं, ब्रह्मानंदम. गुरूंच्या लक्षणांनी युक्त असते ना. किती लक्षण आहेत? गुरु आहेत कसे? शिवदेवींना सांगतायत, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूतचिंतन श्री गुरुदेव. जे भगवान नृसिंह सरस्वती स्वामी अवधूतानंद महाराज आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं गुरुमूर्ती म्हणजे काय या लक्षणांनी युक्त. गुरु म्हटल्यानंतर ब्रह्मानंद, कणाकणात चैतन्य आहे, ब्रह्म आहे. या ज्ञानाचा अनुभव ज्यांच्या आचरणात असतो त्यांना मिळालेला झालेला आनंद जगताला आणि त्यांना स्वात्म अनुभव, यालाच ब्रह्मानंद. आणि असा ज्यांच्याकडे ओतप्रोत ओसंडून वाहत असतो ते ब्रह्मानंद. भेद नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे देहाच्या पातळीवर वस्तूत शोधणारा, पण सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असं ते परमनिधान संतांनी दिलं गुरुकृपेनं. ते मिळाल्यानंतर काय मिळायचं आहे हो? म्हणून दत्त हे स्मरण केल्यानंतर ज्यांच्या जीवनात आहे, चरित्रात आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखेच टेंबे स्वामी महाराज परम सुखदम. या संतांच्याकडं आमच्या बुद्धीप्रमाणे सुखाची काही वस्तू नसेल, झोपडी असेल, चूल पेटत नसेल, पण त्यांच्यासारखा चेहऱ्यावरचा आनंद आमच्या चेहऱ्यावर नाही. पूर्णानंद, ब्रह्मानंदम परम सुखदम. गुरु म्हणजे केवलम ज्ञानमूर्ती. त्यांच्या कोणत्याही शब्दामध्ये जगताचं पवित्र शुद्ध असं ज्ञानच असतं की जे समाजाला प्रत्येक वेळी अंधारातून बाहेर काढतं, चाचपटणाऱ्यांना मार्गदर्शन करतं. द्वंद्वातीतम. द्वंद्व म्हणजे भेद, द्वैत, मी तू, आप पर, निंदा स्तुती, या सगळ्या द्वैताच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांना शत्रू नाही, मित्र नाही, आप नाही, पर नाही, सुख नाही, दुःख नाही. एनी क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय 0 इज इक्वल टू 0. काय गणित आहे वनचं असं वाटेल नाही एवढं ऐकलं, तेवढंच पाठ करून येतो. गणिताचा एक नियम आहे की 0 न कितीही मोठ्या संख्येला गुणिले केलं तरी उत्तर काय येतं? एनी क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय 0 इज इक्वल टू
झिरो. तसं सुखामध्ये सुद्धा ख आहे, दुःखामध्ये सुद्धा ख आहे. संत गणिताच्या आधारानं बघतात द्वैताला. ख म्हणजे तो कॉमन आहे का नाही, म्हणजे एकच आहे ख. सुख दुःख, ख म्हणजे शून्य, आकाश, अवकाश. आणि चिन्ह नसल्यानंतर काय मानतात, गुणिले. गणितात 2+x असेल, शेवटपर्यंत 2+x राहतो. पण 2 मल्टिप्लाइड बाय x म्हटलं तर नंतर शाही खर्च करायचं काम नाही. 2x लिहिलं तर चालतं, गुणिले काही लिहायला नको. त्या x ला किंवा गुणिले किती शून्य उत्तर येणार आहे. तसं सु गुणिले ख, दु गुणिले ख, चिन्ह नसल्यामुळे गुणिले. मग ख म्हणजे शून्य, सु गुणिले शून्य उत्तर शून्य, आणि दु गुणिले शून्य उत्तर शून्य. सुखात दुःखात ते नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये याचं वर्णन आहे अवस्थेचं. यश ज्ञात्वा स्तब्धो भवती, मत्तो भवती, आत्मारामो भवती. ते म्हणजे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य थोरले स्वामी महाराज. स्थिती कोणतीही असो, यांचा स्तब्धपणा, मत्तपणा बदलत नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये द्वैत आहे, द्वंद्व आहे, जन्म मृत्यू, या सगळ्याचे आम्ही 2 भाग करतो का नाही? आवडीचं नावडीचं सगळंच त्यात आलं. याचं कारण आहे की कुठंतरी मृत्यू आहे, त्याच्या आतमध्ये सगळं करून घ्यायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं. हा एक प्रकारचा मोह आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून सुरू होतं का नाही, मग जन्म होतो कसा, या सगळ्याचं ज्ञान तंतुपट न्यायानं दिलंय. जीवो ब्रह्मैव नापरहा, वेगळं नाहीये, द्वैतातून काढण्याकरता. असे द्वंद्वातीतम गगन सदृशम, गगनासारखे म्हणजे निंदे ते नेघे, स्तुती ते नश्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा माऊली. पाण्यानं भरलेले आता ढग येत आहेत म्हणून आकाशाला गर्व होत नाही, वैशाखात रिकामं झालं म्हणून काही त्रास होत नाही, दुःख वाटत नाही. तसे संपत्ती, ऐश्वर्य, संपन्नता, बुद्धी, कला, विद्या, सिद्धी काही जरी जीवनात आलं तर उन्मत्त होत नाही. आणि जरा आटली नदी असे वेगळे दिवस जीवनात आले म्हणून जो त्रास करून घेत नाही, सायकोलॉजीच्या भाषेत डिप्रेस मध्ये जात नाही, पीटी मध्ये जात नाही, कोलॅप्स होत नाही. त्यामुळे व्यसन लागलं, लाईट सगळे काढून टाकले, कोरी कॉफी घेतली आणि मुकेशची गाणी ऐकत बसला. काय झालंय, काय लॉस मध्ये गेले. दोस्त दोस्त ना रहा, हे असं काय झालं की सरळ खाली जायचं मठामध्ये. धन्य हो प्रदक्षिण, टवटवीत होतो. महाराजांच्या गुरु भजनापेक्षा कोणताही उपचार नाही मनाला तात्काळ डिप्रेशन मधून बाहेर काढणार. स्वामी विवेकानंद म्हणतात, संत तेच की ताज्या उमललेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे, ज्यांना बघितल्यावर आनंद होईल. सुदर्शन चक्र आहे हो संतांचं दर्शन म्हणजे. 1000 दात असलेलं, अनेक सूर्यांचं तेज घेणारं ते सुदर्शन चक्र सोडल्यावर कसं राक्षसांच्या मांड्या, मुंडकी चिरत जातं का नाही, राक्षसांची कुळच्या कुळ. तसं संतांचं दर्शन झाल्या झाल्या आपल्याला तात्काळ आपला विसर पडतो. संसार, पूर्वकर्म, पाप, ताप, दैन्य, आणि इथं काहीतरी आनंद निर्माण होतो. ज्याला मन म्हणूया, चित्त म्हणूया, अंतःकरण म्हणूया, हृदय म्हणूया. ज्यांच्या दर्शनानं तात्काळ आनंद होतो का, सद्दर्शनाची सुदर्शन, संतांचं दर्शन हे सुदर्शन आहे की जे आमच्या सगळ्या पाप ताप दैन्याचा नायनाट करतो. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. सांगण्याचं कारण, या सगळ्याचं ज्ञान ज्या ठिकाणी मिळतं ते संत गुरु आहेत, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य देणारे, ते त्यांच्याकडे आहे. तंतुपट सुवर्ण अलंकार घट मृत्तिका न्यायानं जे सांगितलं, आम्हाला श्लोकाकडे यायचंय. तत तंतुत तीत ते
तंतुपट न्यायाच्याही तुम्ही पलीकडं अन्न पाण्यादी पंचमहाभूत प्राण प्राण याच्या लक्षणांनी तुमचा जन्म नाही बांधलेले नाही असे जे त्रिगुणातीत दत्तत्रयमूर्ती, याच्याकरता फक्त 2 तत्व वापरली, 2 ओळीचा अर्धा भाग झाला बरं का. बोलायला किती वेळ लागला आणि महाराजांनी किती कमी शब्दात सांगितलं. म्हणून कमी शब्दात फार मोठं ज्ञान अवघड सोपं करतात, त्यांना संत म्हणतात. आणि 7 वाजल्यापासून एवढंच असतं ते एवढं करून ठेवतात, त्यांना विद्वान म्हणतात. काय 2 तास डोक्यावर न गेले काय विद्वान, पण सहज देतात ते संत आहेत. तो हा कळला नाही ना 4 वेदांना 6 शास्त्रांना ज्ञानाला तपाला न्याय सांख्याला, तोच हा हिचा आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल या पुराणाच्या आधी किती सुंदर गात होते आमचे नागेश पाटील. त्या विठ्ठल भजनामध्ये तबला वाजवणारे गाणारे सगळेच पंढरीच करून टाकली होती. हाच आनंद आहे. त्यामुळं थोरल्या स्वामी महाराजांचा श्लोक त्यांचा अधिकार कोणता आहे म्हणण्याकरता फक्त ठेवला पुढं. त्या महाराजांचं सगळा पराकोटीच आहे परमहंस म्हणून एक काव्यातला एक श्लोक ठेवला. तवता तिता तीत तात तततम ततीत ते तत्ता तू तात ताते तातीत तातीत ताततः. ओरिजिनल दात आहेत तोपर्यंत म्हणून घ्यायचं, नंतर म्हणताना बिरडच बाहेर. महाराजांनी काही रचना केली आहे अशा अनेक गमती त्यांच्या काव्यामध्ये. गणित ज्याला आवडतं त्याला माहिती आहे, दत्त संप्रदायातले आहात आपण, मी काही नवीन सांगत नाही. ज्याला गणित आवडतं सारखे गेम खेळतात, लुडो वगैरे फोनवर, गावाला जायच्या वेळी सुद्धा त्यांनी प्रश्नावली मांडायची. महाराजांची प्रश्नावली त्यामध्ये शुचिर्भूत झालं, महाराजांच्या चरणांचं ध्यान केलं आणि अक्षर मांडली, त्यावर डोळे मिटून पादुका आठवून बोट ठेवलं की एक झालं ते अक्षर मांडायचं. असं 18 वेळा करायचं. कारण दिगंबरा 4, दिगंबरा 8, श्रीपाद 11, वल्लभ 11 आणि 3 14, दिगंबर 18 अक्षरे दिगंबरा दिगंबरा मंत्र आहे. त्या मंत्राच्या अक्षरां एवढी संख्या होईपर्यंत बोट ठेवायचं 18 वेळा आणि अक्षर मांडायची. कॅल्क्युलेशन काय असेल बघा, तिथं श्लोक तयार होतो. माम पाही भगवन दत्त प्रार्थना करिता अशी इष्टदे भयने रक्षी दत्त माता सुता जशी. ज्याला काही मनात इच्छा आहे, विचारायचं आहे, आम्हाला मार्ग दाखवा गुरु महाराज, त्यांनी महाराजांच्या करता शुचिर्भूत होऊन प्रश्नावलीमध्ये त्यांना हृदयात चरण आणि त्यांचं नाव लिहिताना 18 वेळेला बोट ठेवायचं डोळे झाकून. लहान मुलांना असो, ज्ञानी अज्ञानी कोणी असो, त्या प्रत्येकानं प्रत्येक वेळी 18 वेळा बोट ठेवलं की ती 18 अक्षर मांडले की श्लोक होतोच कुठला तरी. काय रचना असेल, कुठल्याही अक्षरावर बोट ठेवलं ती 18 अक्षर मांडली की श्लोक तयार होतोच. आणि त्याचं स्तोत्र आहे, तो आम्हाला उपदेश आहे. सत्य दत्त व्रत कथा करा, त्रिशती गुरुचरित्र कृष्णादहनी वाचा. मी एक नमुन्याला सांगितलं, माम पाही भगवन दत्त. संकटकाळी याचा जप केला, स्मरण केलं की त्या संकटातून महाराज तारतात. माम पाही म्हणजे रक्षण करा, भगवन दत्त प्रार्थना करिता अशी इष्ट दे भयने रक्षी दत्त माता सुता जशी. स्तोत्र त्याचे 2-2 ओळीचे श्लोक कुठल्याही अक्षरावर बोट ठेवलं आणि 18 अक्षर झाली की तयार होतं. काय रचना असेल. सांगण्याचं कारण असे दत्त महाराजांचाच अवतार परमहंस परिव्राजकाचार्य थोरले स्वामी महाराज 100 वर्षापूर्वी तिन्ही संदेला दक्षिणद्वारात घाटावरती याच राजधानी वाडी सगळ्या गोपाळांच्या मेळ्यात अर्चक पुजारी मंडळींच्या बरोबर बसले आणि एका पुजारीने प्रश्न विचारला की नृसिंह सरस्वती स्वामी कारंजा कुठं, वाडी कुठं, इथं कसे आले, आमच्या पूर्वजांची भेट कशी झाली, आम्हाला जरा सांगा. इकडं महाराज सांगतायत. कोण सांगतायत हे सांगायचं आहे म्हटल्यावर त्यांचं चरित्र गायला नको,
म्हणून जरा इतका वेळ घेतला. कारण महाराजांच्या नावाचं महात्म्य गायल्याशिवाय त्यांनी काय दिलंय हे वाणीला आम्हाला जमणारच नाही सांगायला. आणि इकडे सिद्ध मुनी नामधारकाला सांगताय. त्याचं अंतःकरण पाहिलं, गुरुचरित्र ऐकण्याची ओढ पाहिली, गुरूंचं चरित्र श्रवण करण्याची तळमळ पाहिली आणि पुढच्या कथा सांगतायत. गुरु महाराज दंड कमंडल सन्निध कंठी रुद्राक्ष ध्यान योगी तो 12 वर्ष कृष्णा पंचगंगा संगम तटी कल्पवृक्षा समान सूरवृक्षा समान औदुंबरा तळवटी जे प्रलयांती नवी सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवांना निर्माण करून तप करायला सांगणारे, योग निद्रेतून पुरुषाकृती धारण करून विराट अद्भुत रूप दर्शन घेणारे आणि त्यांच्या तेजातून अंशस्वरूप सगळं जगत लीला म्हणून निर्माण करणारे जे आदि नारायण महाविष्णू पुरुषोत्तम, त्यांनीच सगळे अवतार घेतले आणि आता नृसिंह सरस्वती स्वामी रूपामध्ये या घाटावर येऊन बसले जंगलात औदुंबरात. आणि तिकडं कृष्णेच्या पलीकडं आलास, उत्तरेकडं शिरोळ आणि पश्चिमेकडं पंचगंगेच्या पलीकडं कुरुंदवाड 3 गावं. या तिघांचं मधलं जंगल भाग स्मशान, ब्रह्मराक्षस, पिशाच, हडळ, चेटकीण अशा अनेक प्रकारे या ठिकाणी, मी आत्ताच नाही सांगत, तेव्हाच सांगतोय. तिथं महाराज येऊन बसले. अमंगळ आहे तिथलं मंगळ करण्याकरता महाराज येऊन बसले. देवतांनी ऋषी संतांनी तर अशा जागी केले की जिथं भक्तीचा ओलावा नव्हता, विरुद्ध वातावरण होतं. आणि भारद्वाज कुलोत्पन्न वेदमूर्ती भैरव भट्ट म्हणून त्यांना जरा कर्नाटक जवळ आहे, कर्नाटकचा प्रभाव नरसोबावाडीवर आहे. त्यांना भैरव भट्ट म्हणायला लागले. 80 वर्षाचे, पत्नी 60 वर्षाची. एक परम भाग्य का आम्ही बोलताना कथा सांगू शकतो, पण या पारायणात काही कागद जशीच्या तशी तुमच्या पुढे का ठेवायचे, कारण हे चरित्र थोरले स्वामी महाराज प्रत्यक्ष वाडीच्या पुजारी अर्चकांना 100 वर्षापूर्वी सांगतायत. ते श्रवण करताना वाडीतलेच पालखीला म्हणे गुरुभक्त आपण काही पद ऐकता. ते गुरुभक्त म्हणजे वाडीच्याच पुजारी कुळातले, ज्यांना नृसिंह सरस्वती स्वामींनी दर्शन दिलं, कृपा केली. ते वाडी सोडून कुठेही गेले नाहीत, पण 12 ज्योतिर्लिंग प्रत्येक स्थानाचं वर्णन त्यांनी आपल्या पदातून केलंय, असे गुरुभक्त. ते प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराज चरित्र सांगताना ऐकायला बसले होते. त्यांनी लिहिलेली काव्य आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांच्याकडून ऐकलं. आणि योगीराज श्री परमपूज्य गुळवणी स्वामी महाराजांचे बंधू शंकर स्वामी महाराज ऐकायला होते. त्यांनी श्री गुरुप्रसाद ग्रंथ लिहिला, सगळं वर्णन केलं. गुरु महाराजांची पूर्ण कृपा आणि आमचं किती कोटी जन्माचं भाग्य म्हणून वाडीत अशा आई वडिलांच्या पोटी जन्म आणि अशा घरांचे संस्कार आणि आशीर्वाद म्हणून थोरल्या स्वामींनी जे चरित्र सांगितलं ते मला अशा पवित्र वास्तू क्षेत्री आपल्यासारख्या गुरुभक्तांच्या समवेत यांच्या समोर सांगायला मिळतं. महाराजांनी अर्चकांना सांगायला सुरुवात केली जी योगी महाराजांची गोष्ट. उभय गुरूंच्या तपानं ही वाडी तेजस्वी झाली. कृष्णा गंगा संगमी तरुतडी विजन वनी करी वास. 63 वर्षे योग साधनी आचरी उग्र तपास. ऐसा सिद्ध योगी भक्त नामे रामचंद्र योग. आलास गावी भैरव अत्यंत सदाचाररत सात्विक भोळा. भारद्वाज गोत्र, याचक वृत्ती अजिबात नाही. आणि ज्योतिषशास्त्र 7 गावचं जोशी पण ज्याला म्हणतात
समधी ज्यांना उदरंभरण व्हायचं, त्यांची पत्नी 60 वर्षाची. त्या पत्नीचं महाराजांनी वर्णन केलं. भैरव पत्नी कशी आहे? पूर्व पुण्य